वेलकम क्लास. ऑनलाईन लेक्चर्समध्ये DNF ब्लॉक एलिमेंट हा जो आपला टॉपिक आहे आपण बघतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण ट्रान्झिशन सिरीजचे जी एलिमेंट्स आहेत त्याच्या प्रॉपर्टीज डिस्कस करतो आहे. लास्ट लेक्चरला आपण डी सिरीजच्या एलिमेंटच्या मेटॅलिक प्रॉपर्टी डिस्कस केल्या, मॅग्नेटिक प्रॉपर्टी डिस्कस केल्या. ओके, मॅग्नेटिक प्रॉपर्टीमध्ये आपण पॅरामॅग्नेटिक बिहेवियर, फेरोमॅग्नेटिक बिहेवियर, डायमॅग्नेटिक बिहेवियर आणि मोर्स मॅग्नेटांचा फॉर्म्युला बघितला. कलर दाखवतात डी ब्लॉकचे एलिमेंट, त्याच्याशी रिलेटेड असणारं डी ऑर्बिटलची जी डी जेनरसी आहे, स्प्लिटिंग कसं होतं, दोन सेट कसे तयार होतात आणि मग पर्टिक्युलरली डी ट्रान्झिशनमुळं त्या पर्टिक्युलर कंपाऊंडला कलर कसे येतात हे आपण डिस्कस केलं होतं. आज आपण पुढचा पॉईंट बघणार आहे कॅटॅलिटिक प्रॉपर्टीज. तर कॅटॅलिटिक प्रॉपर्टीजमध्ये ओव्हरऑल बघत असताना जे डी ब्लॉकचे आपले एलिमेंट आहेत ते कॅटलिस्ट म्हणून पण वापरले जातात. कॅटलिस्ट म्हणजे काय याची आयडिया तुम्हाला आहे. कॅटलिस्ट आपण कशाला म्हणतो तर हे असे सबस्टन्सेस असतात ज्यांना जेव्हा आपण रिॲक्शन मिक्सचरमध्ये घालतो तेव्हा ते काय करतात, रिॲक्शनला स्पीडअप करतात किंवा रिॲक्शनचा रेट वाढवतात विदाऊट चेंजिंग इट्स ओन कॉन्सन्ट्रेशन. स्वतःमध्ये कुठलाही ते बदल करत नाहीत आणि रिॲक्शनला स्पीडअप करायचं काम करणारे सबस्टन्सेस असतात. जेव्हा रिॲक्शन कंप्लीट होते तेव्हा ते सबस्टन्स ॲज इट इज आपण रिकवर झालेले बघतो. तर अशा ह्याला आपण काय म्हणतो, कॅटलिस्ट म्हणतो. मग ही जी कॅटॅलिटिक प्रॉपर्टी आहे ही डी ब्लॉकच्या एलिमेंटकडे असते. आता ते का दाखवतात तर त्याचं मेन रिझन काय आहे तर व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट्स असतात ह्या एलिमेंटकडं. हे एक मेन रिझन सांगता येईल. म्हणजे आपण बघितलं की व्हेरिएशन जर बघितलं तर फॉर एक्झाम्पल मँगेनीज हा +2 पासून +7पर्यंत ऑक्सिडेशन स्टेटमध्ये व्हेरिएशन दाखवतो. असा प्रत्येक एलिमेंट जर घेतला आपण डी सिरीजशी रिलेटेड 3D सिरीजचा तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट बघायला मिळतात आणि डी सबशेल ही त्याची इनकम्प्लिटली भरलेली असते. हे रिझन सांगता येतील ज्याच्यामुळं हे एलिमेंट ॲज अ कॅटॅलिस्ट म्हणून वापरले जातात. ट्रान्झिशन मेटलमध्ये जर कन्सिडर केला आपण, समजा हा जो MnO2 आहे, पहिलं एक्झाम्पल जर कन्सिडर केलं मँगेनीज डायऑक्साईड, हा पोटॅशियम क्लोराईड जे आहे त्याच्या डिकम्पोजिशनमध्ये वापरलं जातं. म्हणजे जर तुम्हाला डायऑक्सिजनचं प्रिपरेशन करायचं असेल तर जेव्हा आपण KClO3चं डिकम्पोजिशन करतो तेव्हा त्या प्रोसेसमध्ये MnO2 हा कॅटॅलिस्ट म्हणून वापरला जातो. आणि हा MnO2 काय करतो की ह्या पूर्ण प्रोसेसला स्पीडअप करतो आणि त्यातनं मग डायऑक्सिजनचं प्रिपरेशन आपल्याला झालेलं बघायला मिळतं. तर हे पहिलं एक्झाम्पल आपण सांगू शकतो. तसंच अमोनियाचं जे प्रिपरेशन आहे हॅबर्स प्रोसेसनं, अमोनियाचा फॉर्म्युला आहे NH3. हॅबर्स प्रोसेसनं आपण काय करतो की दोन गॅसेस एकामेकाबरोबर रिॲक्ट करतो 1:3 प्रपोर्शनमध्ये. ओके, जे 1 व्हॉल्यूम नायट्रोजनचा घेतला जातो, 3 व्हॉल्यूम हायड्रोजन गॅस घेतला जातो. 1:3 प्रपोर्शनमध्ये हे दोन गॅसेस काय केले जातात, एकामेकाबरोबर रिॲक्ट केले जातात आणि त्यातनं अमोनिया तयार होतो. पण अमोनिया प्रिपेअर व्हायचा असेल तर ह्या रिॲक्शनसाठी आयन जो आहे हा कॅटॅलिस्ट म्हणून वापरला जातो. म्हणजे आयनच्या प्रेझेन्समध्ये अमोनियाचं प्रिपरेशन कॅरी आऊट केलं जातं. समजते. सेम वे कोबाल्ट आणि थोरियम ह्याचा जो अलॉय आहे तो फिशर ट्रॉप्स प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा ॲज अ कॅटॅलिस्ट म्हणून वापरला जातो गॅसोलिनच्या प्रिपरेशनमध्ये, फ्युअलच्या फॉर्ममध्ये. ओके, कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन जे आहे इथिनचं इथेनमध्ये कन्व्हर्जन, म्हणजे डबल बॉन्डेड कंपाऊंडचं जर सिंगल बॉन्डेड कन्व्हर्जन आपल्याला करायचं असेल तर निकेल हा कॅटॅलिस्ट तिथं वापरला जातो. ॲडिशन रिॲक्शन आपण बघितलेली आहे अल्किन्समध्ये. हे डायहायड्रोजन जे आहे हे या दोन कार्बनच्या अक्रॉस काय होतं, ॲड होतं. हे ॲड व्हायचं असेल तर ॲडिशन रिॲक्शनसाठी हा निकेल हा कॅटॅलिस्ट इथं वापरला जातो. समजते. सेम वे जर आपण सल्फ्युरिक ॲसिडच्या प्रिपरेशनची मेथड बघितली तर जी कॉन्टॅक्ट प्रोसेस आहे H2SO4च्या प्रिपरेशनची त्याच्यामध्ये सुद्धा 2 ते 3 स्टेप येतात आणि त्यातली एक स्टेप आहे आपल्याला सल्फर डायऑक्साईडचं कन्व्हर्जन सल्फरच्या ट्रायऑक्साईडमध्ये करावं लागतं. ओके, मग ही जी प्रोसेस आहे सल्फर डायऑक्साईडचं कन्व्हर्जन सल्फर ट्रायऑक्साईडमध्ये केलं जातं, ऑक्सिडेशन फॉलो केलं जातं आणि मग ह्या पूर्ण प्रोसेससाठी प्लॅटिनाइज ॲस्बेस्टॉस हा कॅटॅलिस्ट वापरला जातो किंवा अजून एक कॅटॅलिस्ट आहे इथं V2O5 व्हेनेडियमचा पेंटॉक्साईड फॉर्म जो आहे तो सुद्धा ह्या प्रोसेससाठी वापरला जातो. मग हा जो व्हेनेडियम एलिमेंट आहे हा आपल्याला माहीत आहे हा 3D सिरीजला बिलॉंग करतो. सेम अनदर फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड आणि H2 ह्याचं कॉम्बिनेशन करून ह्याचं फॉर्मेशन जर करायचं असेल
तर कार्बन मोनॉक्साईड आणि स्टीम हे 500 डिग्री सेंटीग्रेडला काय केले जातात, हीट केले जातात. ओके. आणि ह्या रिॲक्शनसाठी Fe आणि Cr, आयन आणि क्रोमियम हे कंबाईनमध्ये कॅटलिस्ट म्हणून वापरले जातात. असे व्हरायटी ऑफ एक्झाम्पल सांगता येतील आपल्याला, ज्याच्यामध्ये हे 3D सिरीजचे जे आपले एलिमेंट आहेत ते त्यांच्या कॅटॅलिटिक प्रॉपर्टीचा रोल तिथं त्यांनी प्ले केलेला आपल्याला बघायला मिळेल. ओके. ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, एक्सप्लेन दी कॅटॅलिटिक प्रॉपर्टीज ऑफ डी सिरीज इलेमेंट. ओके. हे जे आत्ता सांगितलेलं आहे ह्याच्यापैकी बऱ्यापैकी एक्झाम्पल जे आहेत, 2-3 एक्झाम्पल तुम्हाला ऑलरेडी लास्ट इयरला ह्याच्यामधले झालेले आहेत, तेच परत एकदा रिपीट झालेले आपण इथं बघतो आहे. ओके. नाव दी नेक्स्ट पॉईंट इज अ इंटरस्टिशियल कंपाऊंड. आता हे जे कंपाऊंड आहेत, इंटरस्टिशियल कंपाऊंड म्हणजे काय किंवा कशाला म्हटलं जातं इंटरस्टिशियल कंपाऊंड, तर बघा क्रिस्टलचं जे प्रिपरेशन असतं ना, त्याच्यामध्ये जेव्हा एखादा क्रिस्टल प्रिपेअर होत असतो तेव्हा त्याच्यामध्ये इंटरस्टिशियल साईड क्रिएट केल्या जातात. आता समजा सॉलिड स्टेट हा टॉपिक आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये हे येणार आहे. समजा हा एक क्रिस्टल लॅटिस आहे आणि असे अरेंज केलेले आहेत समजा जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे, तर ह्या मध्ये अशा ज्या साईड्स राहतात ना. ओके. ह्या ज्या साईड्स आहेत ना त्यांना काय म्हटलं जातं, इंटरस्टिशियल साईड, त्या क्रिस्टलशी रिलेटेड. आणि मग इंटरस्टिशियल कंपाऊंड म्हणजे काय असतात, हे असे कंपाऊंड असतात की ह्या इंटरस्टिशियल स्पेसेसमध्ये स्मॉल ॲटम लाईक हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन असे स्मॉल ॲटम ह्या एम्प्टी स्पेसेस किंवा ह्या इंटरस्टिशियल साईड ज्या दिसतात त्याच्यामध्ये हे स्मॉल ॲटम काय केले जातात, ट्रॅप केले जातात किंवा बाइंड करून ठेवलेले जातात. आणि मग ह्या पूर्ण अशा सगळ्या कंपाऊंडला इंटरस्टिशियल कंपाऊंड असं म्हटलं जातं. समजते. मग ह्याचं एक्झाम्पल जर कन्सिडर केलं, तुमचं स्टील घ्या किंवा कास्ट आयर्न घ्या, हे इंटरस्टिशियल कंपाऊंडचे एक्झाम्पल आहेत. तर स्टीलमध्ये किंवा कास्ट आयर्न जर कन्सिडर केलं तर बेसिक इलेमेंट त्याच्यामध्ये कार्बन हा जो आहे त्याच्या पर्सेंटेजवरती, म्हणजे आयनमध्ये कार्बनची थोडेफार प्रमाणात आपण म्हणू शकतो इंटरस्टिशियल साईडमध्ये कार्बन हा ट्रॅप केलेला असतो. आणि मग त्या कार्बनच्या पर्सेंटेजवरती जे तुमचं आयन आहे ना त्याचे टाईप ठरतात, कास्ट आयन, रॉट आयन, पिग आयन अशा फॉर्ममध्ये. स्टीलमध्ये सुद्धा कार्बनशी रिलेटेड कंटेंट राहतात, म्हणजे जे प्रिपरेशनची मेथड आहे त्याच्यामध्ये जे इंटरस्टिशियल साईट असणार आहेत त्याच्यामध्ये हा इलेमेंट जो आहे कार्बन हा ट्रॅप केला जातो आणि मग तो कंपाऊंड तिथं प्रिपेअर झालेला आपल्याला बघायला मिळेल. ह्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो, व्हॉट इज इंटरस्टिशियल कंपाऊंड. तर हे इंटरस्टिशियल कंपाऊंड जे आपण बघितले तर त्याच्या प्रॉपर्टीज काय असतात, तर प्रॉपर्टीज जर बघितल्या तर बघा पहिली प्रॉपर्टी दिली, हे जे इंटरस्टिशियल कंपाऊंड असतात ते खूप हार्ड असतात. हार्ड असल्यामुळं इलेक्ट्रिसिटी, हीट जे आहे त्यांचे ते गुड कंडक्टर येतात, म्हणजे मेटलच्या प्रॉपर्टी दाखवतात इन शॉर्ट. सेम वे ह्या इंटरस्टिशियल कंपाऊंडच्या ज्या केमिकल प्रॉपर्टी ज्या आहेत सिमिलर असतात पॅरेंट मेटल बरोबर. म्हणजे आपण काय म्हटलं की पॅरेंट एक असणार आहे आणि त्याच्या इंटरस्टिशियल साईटमध्ये स्मॉल कंपाऊंड, स्मॉल एलिमेंट ट्रॅप केलेत. कुठले, एक कार्बन असेल, हायड्रोजन असेल, नायट्रोजन असेल, असे एलिमेंट ट्रॅप केले जातात. मग तो एलिमेंट जेव्हा ट्रॅप होतो ना तेव्हा तयार झालेला इंटरस्टिशियल जो कंपाऊंड आहे ना त्याच्या प्रॉपर्टी आणि त्याच्या पॅरेंट मेटल जो असणार आहे ह्याच्या प्रॉपर्टी कशा असतात, केमिकल प्रॉपर्टी सेम असतात. नेक्स्ट वन आहे मेल्टिंग पॉईंट, हे त्यांचे हायर असतात दॅन दी प्युअर मेटल्स. समजतं आहे. म्हणजे आता जर कन्सिडर केलं आपण आयनशी रिलेटेड, त्याच्यामध्ये कार्बन ट्रॅप झाल्यानंतर कास्ट, रॉट, आयन असे टाईप पडतात ना, मग त्याच्या कंपॅरेटिव्ह त्यांचे जे मेल्टिंग पॉईंट आहेत ते कसे असतात, प्युअर फॉर्मपेक्षा थोडेसे जास्त आलेले बघायला मिळतात, कारण आपण त्याच्यामध्ये वेगळे एलिमेंट ट्रॅप केलेले आहेत. डेन्सिटीसुद्धा जर कन्सिडर केली तर पॅरेंट मेटलपेक्षा ह्या इंटरस्टिशियल कंपाऊंडची डेन्सिटी कमी आहेत. मेटॅलिक कार्बाईड जर कन्सिडर केले तर केमिकली इनर्ट असलेले बघायला मिळतात, आणि कार्बाईड जर कन्सिडर केले तर डायमंडपेक्षासुद्धा त्यांचा जो हार्डनेस आहे तो जास्त असलेला आपल्याला बघायला मिळेल. सेम वे हायड्राईड जे आहेत ट्रान्झिशन मेटलचे पॉवरफुल रिड्युसिंग रिएजंट म्हणून सुद्धा वापरले जातात. म्हणजे हायड्राईड जे आहेत हे सुद्धा इंटरस्टिशियल कंपाऊंडमध्ये इन्क्लूड केलेले आपल्याला बघायला मिळतील. तर ह्या प्रॉपर्टीज ज्या आहेत ह्या सुद्धा 2 मार्क्सला क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. व्हॉट आर दी प्रॉपर्टीज ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड. द नेक्स्ट वन इज अल्लॉयज. आता आपल्याला माहिती आहे की ट्रान्झिशन मेटलचे एक प्रॉपर्टी आहे की ते अल्लॉय फॉर्मेशनमध्ये स्वतःला पार्टिसिपेट करतात. मग अल्लॉय म्हणजे काय, अगदी सोपा प्रश्न आहे. अल्लॉय म्हणजे काय असतं बघा, हे होमोजिनियस मिक्सचर असतं मेटल विथ अदर मेटल्स और नॉन मेटल. म्हणजे एक मेटल दुसऱ्या मेटल बरोबर किंवा नॉन मेटल बरोबर काय होतो, तो मिक्सअप होतो आणि त्याचं एक मिक्सचर तयार होतं
त्या मिक्सरलाच काय म्हटलं जातं, ॲलॉय असं कन्सिडर केलं जातं. अशा बरेचसे ॲलॉय आहेत, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये ब्रॉन्झ आहे, ब्रास आहे, स्टीलसुद्धा ॲलॉय आहे. डे टू डे लाईफ ड्युरा ॲल्युमिन हे दुसरं ॲलॉय सांगता येईल त्याच्यामधलं. तर ॲलॉयमध्ये जे 2 टाईप पडतात, फेरस ॲलॉय आणि नॉन फेरस ॲलॉय. तर फेरस ॲलॉय म्हणजे काय, ज्याच्यामध्ये जनरली हे ॲलॉय तयार होत असताना काय केलं जातं, मेन इलेमेंट आयन नसतो आणि आयनला दुसऱ्या इलेमेंटबरोबर मिक्सअप केलेलं असतं. फेरस या शब्दामध्येच आपल्याला कळते त्याच्यामध्ये कंटेंट असणार आहेत आयनचे. मेन इलेमेंट आयन आणि तो दुसऱ्या इलेमेंटबरोबर काय केलेला असतो, मिक्स केलेला असतो. ते जे ॲलॉय तयार होईल त्याला फेरस ॲलॉय म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल निकेल स्टील, क्रोमियम स्टील, स्टेनलेस स्टील ह्याच्यामध्ये काय असतं, आयनचं पर्सेंटेज काय असतं, जास्त असतं, म्हणून त्याला फेरस ॲलॉय असं म्हटलं जातं. दुसरा टाईप आहे तो नॉन फेरस ॲलॉय. आपल्याला माहिती आहे नॉन फेरस म्हटल्यानंतर कंडिशन काय असणार आहे, ह्याच्यामध्ये आयनचे कंटेंट कमी असणार आहेत. मग हे ॲलॉय म्हणजे काय, ह्याच्यामध्ये काय केलं जातं बघा, मिक्सिंग ऑफ ॲटम ऑफ ट्रान्झिशन मेटल अदर दॅन आयन विथ नॉन ट्रान्झिशन एलिमेंट. म्हणजे ह्याच्यामध्ये आयन बऱ्यापैकी नसतं, दुसरे कुठलेही इलेमेंट राहतील आणि ते एकामेकाबरोबर मिक्स केलेले असतं. त्याचं एक्झाम्पल दिले ब्रास ॲलॉय, म्हणजे कॉपर आणि झिंक ह्यांचं कॉम्बिनेशन असतं. ब्रास ॲलॉय जर बघितलं तर ह्याच्यामध्ये कुठेही आयनचे कंटेंट नाही आहेत, समजलं. हे झालं फेरस नॉन फेरस ॲलॉय. तुम्हाला एक मार्कला विचारू शकतात व्हॉट इज फेरस अँड व्हॉट इज नॉन फेरस ॲलॉय. सोपं आहे, आयन कंटेंट असणारे आणि आयनचा कंटेंट नसणारे. क्लिअर वन. न हे जे ॲलॉयज आहेत त्यांचे युजेस काय आहेत, युजेस तुम्ही बऱ्यापैकी बघू शकता. आपण डे टू डे लाईफमध्ये खूप सारे ॲलॉयज वापरतो. ओके, कॉईन्स वगैरे आपण जे यूज करतो, कॉईन म्हणजे काय आहेत, हे ॲलॉयज आहेत. स्टील रोजच्या वापरातलं आहे, स्टील हे ॲलॉय आहे. असे खूप सारे व्हरायटी ऑफ एक्झाम्पल आपल्याला ॲलॉयचे सांगता येतील. बघा पहिलं एक्झाम्पल काय दिले त्याच्यामध्ये, ब्रॉन्झ ॲलॉय सगळ्यांना माहिती आहे. मग आपण जे कॉईन वापरतो ते ब्रॉन्झपासून प्रिपेअर केलेलं असतं. ब्रॉन्झ हे ॲलॉय कशाचं आहे, तर कॉपर आणि टीन ह्या 2 एलिमेंटचं हे ॲलॉय आहे. 1 मार्कला MCQ विचारू शकतात, कंटेंट ऑफ ब्रॉन्झ काय असतं लक्षात ठेवा, कॉपर आणि टीनचं मिक्सचर असतं हे. आणि हे जे ब्रॉन्झ ॲलॉय हे कसं असतं, त्याचं जर प्रॉपर्टीज बघितल्या तर ते खूप टफ असतं, स्ट्रॉंग असतं आणि करोजन रेजिस्टंट असतं. म्हणजे पर्टिक्युलरली जास्त ह्याचं करोजन होत नाही, गंजत नाहीत अशा टाईपचे ॲलॉय. टफ असतात, रफ असतात अशा फॉर्म. आणि जनरली हे स्टॅच्यूच्या मेकिंगमध्ये किंवा मेडल्स, ट्रॉफीज ह्यांच्या प्रिपरेशनसाठी किंवा ह्यांच्या मेकिंगमध्ये ह्याला यूज केलं जातं. म्हणजे सायमल्टेनियसली त्याचं कंटेंट, त्याचे प्रॉपर्टीज आणि यूज एका पॉईंटमध्ये इथं कवर केलेलं बघायला मिळेल. सेम वे नेक्स्ट आहे क्युप्रा निकेल ॲलॉय. तर क्युप्रा निकेल त्याच्या नावामध्येच आहे, कंटेंट असणार आहेत निकेल आणि क्रोमियम इज कॉपर इलेमेंट. क्युप्रा निकेलशी रिलेटेड म्हणजे कॉपर आणि निकेल ह्यांचं कॉम्बिनेशन असतं. तर हा जो ॲलॉय आहे हा मशिनरीचे पार्ट्स जे आहेत, जनरली मराईन शिप्समध्ये जे मशिनरीचे पार्ट्स असतात किंवा बोट्स वगैरे जे आहेत त्यांचे पार्ट्स बनवण्यासाठी हे ॲलॉय यूज केलं जातं. ओके, लाईटर मटेरियल असल्यामुळं वेटनं, त्यामुळे ह्याला प्रिफर केलं जातं. नेक्स्ट आहे स्टेनलेस स्टील. तर स्टील बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामध्ये आयन हा मेन कंटेंट असतो आणि आयनबरोबर कार्बन बाइंड केलेलं असतं. तर स्टील जे आहे ते जनरली कन्स्ट्रक्शनमध्ये ओके किंवा आउटर फ्लजेस जे आहेत बॉडी पार्टशी रिलेटेड, अल्ट्रा हाय स्पीड एअरक्राफ्ट जे आहे त्याच्यामध्ये ह्याला यूज केलं जातं. किंवा सिम्पल यूज जर कन्सिडर केला, जे आपले किचनमध्ये वापरले जाणारे युटेन्शियल्स आहेत बऱ्यापैकी स्टीलचे असतात. आणि मग मेकॅनिकल स्ट्रेंथ त्याची आपण व्हेरी करू शकतो, म्हणजे एलिमेंट चेंज करून आयनबरोबर निकेल बाइंड केलं, आयनबरोबर क्रोमियम बाइंड केलं तर वेगवेगळ्या मेकॅनिकल स्ट्रेंथ असणारे स्टील आपल्याला त्यातनं तसा ॲलॉय जनरेट करता येतो. ओके, नेक्स्ट पुढचा आहे नायक्रोम ॲलॉय. निकेल आणि क्रोमियमचं कॉम्बिनेशन असतं. 80-20% ह्यांचा रेशो घेतलेला असतो. जनरली गॅस टर्बाईन जे आहेत इंजिनमधले ते प्रिपेअर करायला हे नायक्रोमचं ॲलॉय वापरलं जातं. टिटॅनियमचे ॲलॉय जे आहेत ते जनरली हाय टेम्परेचर बिअर करू शकतात आणि त्याच्यामुळे त्यांना यूज करत असताना ज्या फायटर जेट्स आहेत ज्यांचं स्पीड खूप जास्त असतो आणि त्या अशा फायटर जेटमध्ये टिटॅनियमचे जे ॲलॉय आहेत ते यूज केले जातात. आणि फायरप्रूफ जे बल्कहेड्स वगैरे आहेत किंवा एक्झॉस्ट शॉट जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ह्या टिटॅनियमच्या ॲलॉयला वापरलं जातं, कारण त्याचं नेचर कसं आहे, हाय टेम्परेचर ते ॲलॉय काय करू शकतं, बिअर करू शकतं. त्यामुळं अशा टाईपचे हे यूजेस तुम्हाला ॲलॉयचे सांगता येतील.
ओके, ह्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो, युजेस किंवा 1 मार्कचा ब्रॉन्झचा फॉर्म्युला काय आहे किंवा क्युप्रानिकेलचा फॉर्म्युला काय कंटेंट असतात, अशा फॉर्ममध्ये इथं क्वेश्चन येतील. क्लिअर स्टुडंट्स. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, कॉमन प्रॉपर्टीज ऑफ डी ब्लॉक इलेमेंट. तर आपण सगळा बऱ्यापैकी डी ब्लॉक बघितला, त्याच्यामध्ये ह्या पूर्ण डी ब्लॉक इलेमेंटच्या काय प्रॉपर्टीज आहेत आपण शिकलेलो आहे, तेच परत एकदा रिपीट शॉर्टमध्ये बघायचं आहे. 2 मार्कला डी ब्लॉकच्या प्रॉपर्टीज पण विचारलेल्या आहेत बऱ्यापैकी. तर बघा, पहिली प्रॉपर्टी काय दिली आहे, तर डी ब्लॉकचे एलिमेंट जे आहेत बऱ्यापैकी मेटलिक प्रॉपर्टी दाखवणारे सगळे एलिमेंट आहेत, त्यामुळे लस्टर आणि शायनी अपिअरन्स असतो ह्या एलिमेंटला. ते हार्ड असतात, त्यांची डेन्सिटीसुद्धा खूप जास्त असते. हा दुसरा पॉईंट आहे प्रॉपर्टीमधला. मेटॅलिक प्रॉपर्टी असल्यामुळं, हार्ड असल्यामुळं ऑब्व्हियसली काय आहे, त्यांचा मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंटशी रिलेटेड व्हॅल्यूसुद्धा ऑटोमॅटिकली कशा असणार आहेत, जास्तच येणार आहेत त्यांच्या. हीट इलेक्ट्रिसिटीचे ते काय आहेत, गुड कंडक्टर आहेत, कारण लस्टर आहे, मेटॅलिक प्रॉपर्टी, मॅलेबिलिटी, डक्टिलिटी, हे सगळे पॉईंट त्याच्यामध्ये कवर केलेत. त्यामुळे हीट इलेक्ट्रिसिटीचे हे इलेमेंट जे आहेत ते गुड कंडक्टर असतात. त्यांची टेन्साईल स्ट्रेंथ, मॅलेबिलिटी, डक्टिलिटी, त्यांच्या प्रॉपर्टीसुद्धा जास्त असतात. अशा टाईपच्या ह्या फिजिकल प्रॉपर्टी सांगता येतील. सेम वे मेनी मेटल्स आणि त्यांचे कंपाऊंड हे बऱ्यापैकी पॅरामॅग्नेटिक असतात डी ब्लॉकमधले. तर ह्याचं कारण काय सांगता येईल आपल्याला, कारण आपण कालच बघितले की मॅग्नेटिक बिहेवियर दाखवलं जातं. त्याच्यासाठी एकमेव कारण काय आहे, तर N-1 डी सबशेल जी आहे आपली, ती कशी असते, इनकम्प्लिटली फिल असते किंवा सक्सेसिवली इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये भरत जातात आणि मॅक्झिमम अनपेड इलेक्ट्रॉन ह्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. मग असं बिहेवियर असल्यामुळं, अनपेड इलेक्ट्रॉनचं बिहेवियर किंवा टेंडन्सी तशी जास्त असल्यामुळं ह्या एलिमेंटच्या बाबतीत काय सांगता येईल, त्यांचे सगळ्यांचे जे कंपाऊंड आहेत ते पॅरामॅग्नेटिक राहतात. म्हणजे मॅग्नेटिक फील्डमध्ये जर आपण तो कंपाऊंड ठेवला तर त्याचं मॅग्नेटकडं असणारं अट्रॅक्शन हे स्ट्रॉंग असलेलं बघायला आपल्याला मिळतं. समजते. असे बिहेवियर दाखवणारे हे डी ब्लॉकचे एलिमेंट्स असतात. इफिशियंटली कॅटलिस्ट म्हणून यांना वापरलं जातं. व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात हे एलिमेंट, त्यामुळे ॲज अ कॅटलिस्ट म्हणून त्यांना बऱ्यापैकी वापरलं जातं. आणि आत्ताच आपण बघितलं की हे एलिमेंट जे आहेत ते अलॉय फॉर्म करतात, मेटल नॉन मेटल बरोबर कंबाईन होतात आणि व्हरायटी ऑफ अलॉय, स्टील असेल, ब्रॉन्झ असेल, ब्रास असेल, अशा फॉर्ममध्ये नायक्रोम अलॉय असेल किंवा यासारखे अलॉय जे आहेत ते ह्या एलिमेंटचे असलेले आपल्याला बघायला मिळतात. इट इज रिगार्डिंग टू द फिजिकल प्रॉपर्टीज. जशा फिजिकल प्रॉपर्टी आपण बघितल्या तशा केमिकल प्रॉपर्टी पण आपल्याला सांगता येतील. बघा, हे डी ब्लॉकचे एलिमेंट आहेत ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह टाईपचे मेटल आहेत. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह याचा अर्थ काय, जी तुमची N-1 डी सबशेल जे आणि शेवटची जी 4s सबशेल आहे ह्याच्यामधले इलेक्ट्रॉन आपण इझिली घालवू शकतो आणि ते गेल्यानंतर तेवढा चार्ज त्या एलिमेंटवरती येतो. म्हणजे Mn+ आपण म्हणू शकतो. N म्हणजे हा कितीही चार्ज असेल, मोनोपॉझिटिव्ह असेल, डाय, ट्राय अँड सो ऑन. आता Mnच्या बाबतीत 7पर्यंत व्हेरिएशन आहे ऑक्सिडेशन स्टेट्स, त्यामुळे तिथं तेवढे चार्जेस येऊ शकतात. अशा पद्धतीने हे एलिमेंट कसे आहेत, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचरचे आहेत. व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवणारे आहेत, कारण N-1 डी सबशेलमध्ये अनपेड इलेक्ट्रॉनचे चान्सेस जास्त येतात, त्यामुळे ऑक्सिडेशन स्टेटमध्ये पण तेवढंच व्हेरिएशन बघायला मिळतं. सेम वे गुड रिड्युसिंग रिएजंट म्हणून पण ह्यांना वापरलं जातं बऱ्याचशा रिॲक्शनमध्ये. इनसोल्युबल ऑक्साईड, हायड्रॉक्साईड हे सुद्धा हे इलेमेंट काय करू शकतात, फॉर्म करू शकतात. आणि बऱ्यापैकी डी ब्लॉकचे एलिमेंट काय आहेत ते बायोलॉजिकल रिॲक्शनला कॅटलाइज करतात. ओके, किंवा कॅटलिस्ट म्हणून वापरलं जातं. आयन बघितलं आपण, हॅबस प्रोसेसमध्ये वापरलं जातं. ओके, मॉलिब्डेनम, झिंक, कॉपर, कोबाल्ट असे सगळे एलिमेंट जे आहेत हे ॲज अ कॅटलिस्ट म्हणून, किंवा निकेल जर आपण बघितलं तर हे एलिमेंट कसे आहेत, कॅटॅलिटिक प्रॉपर्टी दाखवणारे आहेत, म्हणून त्यांना त्या रिॲक्शनसाठी सिलेक्टिवली यूज केलं जातं. अशा टाईपच्या ह्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत आपल्या डी ब्लॉक एलिमेंटशी रिलेटेड. ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की एक्सप्लेन किंवा गिव एनी फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ डी ब्लॉक एलिमेंट किंवा व्हॉट आर दी केमिकल प्रॉपर्टीज ऑफ डी ब्लॉक एलिमेंट, असा क्वेश्चन याच्यावरती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे एवढे पॉईंट जे आहेत हे रिगार्डिंग टू दी डी ब्लॉक एलिमेंट आहेत, हे तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करायचे आहेत. ओके, केअरफुली. नेक्स्ट जो पार्ट येणार आहे आपला तो असणार आहे एफ ब्लॉक एलिमेंटशी रिलेटेड, आणि मग तो एफ ब्लॉकचा जो पार्ट आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला डिस्कस करूया. ओके स्टुडंट्स, थँक्यू.